आकाशवाणी मुंबई. तुषार पवार. आणि नेहा कुलकर्णी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी महाराज हे शौर्य आणि मर्दुमकीचं प्रतीक असून त्यांनी स्वयंशासनाचा पाठ घालून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. देशात कडधान्य आणि तृणधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव शक्य, मात्र स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं प्रतिपादन. आणि राज्य शिक्षण मंडळानं मार्च 2023 घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 93.83% विद्यार्थी उत्तीर्ण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य आणि मर्दुमकीचं प्रतीक असून त्यांनी आपल्यासाठी स्वयंशासनाचा पाठ घालून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज या निमित्तानं प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. आजादी के अमृत महोत्सव में छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक दिवस हम सभी के लिए नई चेतना, नई ऊर्जा लेकर आया है. मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं. छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक 350 साल पहले के उस कालखंड का एक अद्भुत और विशिष्ट अध्याय है. इतिहास के उस अध्याय से निकली स्वराज, सुशासन और समृद्धि की महान गाथाएं हमें आज भी प्रेरित करती हैं. राष्ट्र कल्याण और लोक कल्याण उनकी शासन व्यवस्था के मूल तत्व रहे हैं. मैं छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में कोटि कोटि नमन करता हूं. शिवाजी महाराज आजही आपल्या प्रेरणास्थानी असून ते महान सैनिक तसंच प्रशासक होते. त्यांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली, स्वराज्याचे विजन दिलं असं प्रधानमंत्री म्हणाले. शिवाजी महाराजांनी भारताच्या एकता आणि अखंडतेला कायम सर्वोच्च स्थानी ठेवलं असंही मोदी यांनी सांगितलं. एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टिकोनात शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिबिंब उमटतं असं ते म्हणाले. भारताची सागरी ताकद ओळखून शिवाजी महाराजांनी आरमाराचा विस्तार केला आणि त्याची व्यवस्थापन कौशल्य आजही आपल्याला प्रोत्साहन देतात असं त्यांनी सांगितलं. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज रायगडावर 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनानं रायगडावर आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोरगरीब रयतेचं राज्य होतं. त्यांनी जातीभेद केला नाही, महिलांना पुढे येण्याची संधी दिली. त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे महाराज लोकप्रिय होते. जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतोय असं शिंदे म्हणाले. प्रतापगड विकास आणि संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्याची तसंच त्याच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्याची घोषणा त्यांनी केली. नियोजित सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी राजांचं नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी केलेली कामं आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांचं राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली इथं झालं पाहिजे अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीनं करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी 5 कोटी रुपये दिले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपणही करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिवरायांचा इतिहास मोलाचा असल्याचं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं शिवराज्याभिषेक मंगल कलश दर्शन यात्रा काढण्यात आली. या निमित्तानं उपस्थितांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते. यावेळी मध्य प्रदेश सरकारचे उद्योगमंत्री राजवर्धन सिंह उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आज धुळे इथं भाजपानं साजरा केला. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पुतळ्याचं पूजन केलं. सर्व जाती धर्माच्या 101 जोडप्यांनी सामूहिकपणे शिवरायांच्या पुतळ्यास राज्याभिषेक केला. तसंच आग्रा रोडवरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी 65 फूट उंच भगवा ध्वज उभारला होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कडधान्य आणि तृणधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं आज उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्राच्या प्रगतीविषयी माहिती जाहीर केली. गेल्या वर्षी 19 लाख हेक्टर असलेलं डाळींचं क्षेत्र यंदा 19,86,000 झालं आहे. तर गेल्या वर्षी तृणधान्यांचं पेरणी क्षेत्र 11,73,000 हेक्टर होतं, ते यंदा 12,10,000 हेक्टर इतकं झाल्याचं या आकडेवारीत म्हटलं आहे. तांदळाचं पेरणी क्षेत्र मात्र कमी झालं आहे. गेल्या वर्षी 30,33,000 हेक्टर असलेलं तांदळाचं क्षेत्र यंदा कमी होऊन 28,51,000 हेक्टर झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्याच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला मडगाव स्थानकातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव स्थानकादरम्यान धावेल. ही गाडी मुंबई ते मडगाव प्रवास 7.5 तासात पूर्ण करेल. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवासाला कमी वेळ लागणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. आघाडी करून लढताना स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांना महत्त्व देण्याची गरज आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राज्यातल्या 48 मतदारसंघातली स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या 2 दिवसीय बैठकीत केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणं कठीण नाही. जागा वाटपावरून आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. चर्चेअंती महाविकास आघाडीचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं चव्हाण म्हणाले. देशभर भाजपविरोधी वातावरण आहे. म्हणूनच पराभवाच्या भीतीनं भाजपा सरकार राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेत नाही, अशी टीका त्यांनी केली. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपादन करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केलं जाणार आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. भाजपाचा पराभव करणं हेच आमचं लक्ष्य असून या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल, असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2023मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 93.83% आहे. या परीक्षेला राज्यभरातून 15,29,096 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,34,898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.87% तर मुलांची टक्केवारी 92.5% इतकी आहे. यंदाही कोकण विभागानं बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 98.11% इतका आहे, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 92.5% आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. औरंगाबाद इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं आज राहत्या घरी निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पारखे यांना काँग्रेसनं 2009च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही पारखे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. एनडीए सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष झाली आहेत. या कालावधीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे अग्निपथ योजना. भारतीय सैन्य दलात युवकांना नोकरी देणाऱ्या अग्निपथ या योजनेबद्दल आज आपण जाणून घेऊयात. अग्निपथ ही योजना देशभक्तीनं प्रेरित तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी देते. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना अग्निवीर म्हणून ओळखलं जातं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी 14 जून रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. ही योजना भारतीय पायदळ, नौदल आणि हवाई दल या 3 संरक्षण सेवांमध्ये सैनिकांची भरती करते. भरती झालेल्यांना 6 महिने प्रशिक्षण दिलं जातं आणि उर्वरित कालावधीत हे प्रशिक्षणार्थी सेवा देतात. 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ते सशस्त्र दलात नियमित नोकरीसाठी अर्ज करू शकतात. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा यासाठी राज्य शासन 15 जूनपर्यंत शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत जवळपास 75,000 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. 2 जूनपर्यंत शासनाच्या विविध विभागांनी जवळपास 1,23,212 लोकांना प्रत्यक्ष लाभ दिला आहे. त्यामुळे मुदतीपूर्वीच सोलापूर जिल्ह्यानं लक्ष्य गाठलं आहे. ओडिशातल्या एपीजे अब्दुल कलाम तळावरून काल मध्यम पल्ल्याच्या अग्निवन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी प्रशिक्षण चाचणी घेण्यात आली.
अत्यंत अचूकपणे लक्ष्याचा वेध घेणारं हे क्षेपणास्त्र असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. या चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्रानं सर्व कसोट्यांवर स्वतःला सिद्ध केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात लक्ष्य सेननं मलेशियाच्या जून हाओ लिऑंगचा 21-19, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीतल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा किरण जॉर्ज फ्रान्सच्या टोमापोव्हकडून 16-21, 17-21 असा पराभूत झाला. जर्मनीत बर्लिन इथं 17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्यपाल रमेश बैस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मानसिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानानं जगता यावं याकरता त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न राज्यानं करावा. तसंच राज्य सरकारनं पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी अशी अपेक्षा स्पेशल ऑलिम्पिक्स भारताच्या अध्यक्ष डॉक्टर मल्लिका नड्डा यांनी यावेळी व्यक्त केली. अमरावती विदर्भ प्रांताच्या विश्वसंवाद केंद्राच्या वतीनं दिले जाणारे नारद पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येकी 11,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. खेळाडूंच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी बृजभूषण सिंह यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महिला कुस्तीपटूंवरच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अद्याप कारवाई होत नसल्याचा त्यांनी निषेध केला. भाजपाच्या महिला नेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन पीडित खेळाडूंना समर्थन दिलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. खेळाडूंच्या पाठीशी उभं नाही राहिलं तर अत्याचारी खासदाराला समर्थन दिल्याचा संदेश जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. आषाढी वारीच्या काळात G20चं प्रतिनिधी मंडळ पुण्यात येणार आहे. त्यांना पंढरपूरची वारी दाखवण्याच्या दृष्टीनं स्वतंत्र नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली. या प्रतिनिधींना वैशिष्ट्यपूर्ण वारीचे दर्शन घडावं यासाठी उत्तम नियोजन करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भात काही ठिकाणी दिवसाचं तापमान किंचित वाढलं होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 44.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सरासरीच्या 95% पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी पुणे इथल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हा अंदाज आधारित आहे. जून जुलै महिन्यात राज्यात काही ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण हे साधारण राहील असं साबळे यांनी सांगितलं. प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती prasarbharati.gov.in/pb वेकेन्सीज या दुव्यावर उपलब्ध आहे. इच्छुकांना एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी महाराज हे शौर्य आणि मर्दुमकीचं प्रतीक असून त्यांनी स्वयंशासनाचा पाठ घालून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. देशात कडधान्य आणि तृणधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव शक्य, मात्र स्थानिक पातळीवर समन्वय महत्त्वाचा असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं प्रतिपादन. आणि राज्य शिक्षण मंडळानं मार्च 2023 मध्ये घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 93.83% विद्यार्थी उत्तीर्ण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.